पनवेल महानगरपालिका हद्दीतील भूखंड क्रमांक 538A वरील कातकरी समाजाच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ठाम भूमिका घेत कातकरी बांधवांचं पुनर्वसन त्याच जागेवर करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला दिलेत। आज पनवेलमधील कातकरी वाडी इथे झालेल्या बैठकीदरम्यान मंत्री उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली। या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक, पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मेघमाळे तसंच आदिवासी प्रकल्प अधिकारी गलांडे उपस्थित होते। भूखंड क्रमांक 538A वर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कातकरी समाजातील सुमारे 36 कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दा यावेळी चर्चेत आलाय। या कुटुंबांना त्यांच्या हक्काची जमीन मिळावी आणि त्यांना कोणत्याही प्रकारे वंचित ठेवू नये अशी ठाम भूमिका मंत्री उईके यांनी मांडली। यावेळी मंत्री उईके यांनी थेट कातकरी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। आम्ही अनेक वर्षांपासून इथे राहत आहोत, आमचं पुनर्वसन याच ठिकाणी व्हावं, आम्हाला दुसरीकडे हलवू नये अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली। कातकरी बांधवांच्या या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री उईके यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की या कुटुंबाचं पुनर्वसन त्याच जागेत कसं करता येईल यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात। कोणत्याही परिस्थितीत त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवलं जाऊ नये। या निर्णयामुळे कातकरी समाजाच्या लढ्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होतीये। आता प्रशासन यावर किती जलद आणि प्रभावी कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पनवेल महानगरपालिकेअंतर्गत आमचा कातकरी बांधव अनेक वर्षापासून राहत असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुमित्राताई पवार यांचा संकल्प आहे। PM जनमन योजनेच्या माध्यमातून आदिम जमातीला प्राधान्य देऊन विविध योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावं हा संकल्प असल्यामुळे आमचा कातकरी बांधव हा आदिम जमातीमध्ये येत असल्यामुळे आणि त्यांना घरकुलाची व्यवस्था झाली पाहिजे असा संकल्प आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात दिनांक 25 मार्चला अतिशय चांगला शासन निर्णय काढलेला आहे। गोरगरिबासाठी 1 जानेवारी 2011 पूर्वी जो कोणी व्यक्ती अतिक्रमण राहत असेल ते नियमाकुल करावं या JRचा उद्देश आणि हेतू असल्यामुळे निश्चितच आमचे महानगरपालिका, आमचे महापौर, आमचे जिल्हाध्यक्ष, कमिशनर साहेब, ATG साहेब, SDM यांनी विशेष लक्ष घालून आदिम जमातीला विविध योजनेचा लाभ मिळावा म्हणून आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असल्यामुळे PM जनमन ही योजना त्यांच्याकरता आहे, आदिम समाजासाठी आहे। त्यामुळे आपण विशेष लक्ष देऊन ते ज्या ठिकाणी राहत आहेत त्याच ठिकाणी त्यांचं कसं नियोजन करता येईल अशा प्रकारचं महानगरपालिकेने नियोजन करावं अशी अपेक्षा करतो। आज माझ्या आदिवासी बांधवाशी, माझ्या कातकरी बांधवाशी प्रत्यक्ष भेट व्हावं, त्या वाडीला भेट द्यावं हा संकल्प होता। अतिशय आमचे आदिवासी बांधव नम्रताधारक, प्रामाणिक, विश्वासू आणि विश्वासाला कधी तडा देणारा समाज म्हणजे आदिवासी। त्यामुळे प्रशासन आणि शासन 100% त्यांच्यासोबत विश्वासघात होणार नाही, विश्वासाला तडा जाणार नाही याची दखल आणि नोंद घेणार। खूप खूप धन्यवाद। नाही, शासन आणि प्रशासन अडवणूक करणार नाही, निश्चित करणार नाही। पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये 26 आदिवासी वाडा 2024 पासून ते आदिवासी वाडा शबरी योजनेसाठी पाठपुरावा करते, ती उपलब्ध व्हावं पण शासनाकडून निधी दिला जात। आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत आढावा असल्यामुळे आमचा आदिम जमात कातकरी समाजाचाच पर्टिक्युलर आढावा आहे। कोणती योजना मिळाली, कोणत्या योजनेपासून कोण वंचित आहे हाच आढावा असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये आढावा घेतो आणि त्यानंतर त्या अधिकाऱ्यांना सूचना देतो। वंचित असेल 24 पासून हे फाईल का बंद आहे? चौकशी करतो। 100% आदिवासी विभागाकडे पैसाही भरपूर आहे आणि आमचा प्रायोरिटी आहे आदिम जमात कातकरी समाज। मी आलो ना वाडीवर भेटायला, आलं असतं कोणी महानगरपालिकेचा आढावा आहे तसं काही गरज यायची नव्हती, पण माझा बांधव आहे, आदिवासी समाज आहे, आदिवासी हित जित आहे ते आम्हाला निर्णय घ्यावा लागेल। आदिवासी मंत्र्यांसमोर मी माझी पनवेल महानगरपालिकेची विरोधी पक्षनेता म्हणून एक त्यांना विनंती केली की माझ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये जे आदिवासी बंधू राहतात त्यांना कोणत्याही प्रमाणे घरकुल योजना राबवलेली नाही पनवेल महानगरपालिकेने। आज त्यांची घराची अवस्था पाहिली आपण, प्रचंड तुटमोड झालेली आहे। कारण पूर्वी ते ग्रामपंचायतीमधून महानगरपालिकेमध्ये आलेत आणि ग्रामपंचायत असताना, जिल्हा परिषद असताना त्यावेळी
घरकुल योजना राबवण्यात येत होती. हे मुद्दे मी मंत्री महोदयांजवळ मांडले. त्यांना ते पटलं. त्याही आयुक्ताला सुद्धा आणि बाकीच्या त्यांच्या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा झाडलं का अशा प्रकारे त्यांना सुविधा दिली पाहिजेत. दुसरी त्यांच्यामध्ये मी मत मांडलं का पंतप्रधान आवास योजना आज सिडको महानगरपालिका करत आहेत. इथे आज 2 लाख लोकांचं रूम बनवत आहेत आणि तिथे माझ्या आदिवासी आणि कातकरी यांना एकही रूम दिली जात नाही. त्याला सबसिडी करून त्या लोकांना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट करून घ्या अशा पद्धतीने मी त्यांच्याकडे मांडणी मागितली. दुसरी गोष्ट त्यांचं आदिवासी धोरण राबवण्यात यावं का ज्या धोरण राबवलं तर त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड मिळेल किंवा त्यांचा जातीचा दाखला मिळेल जेणेकरून त्यांच्या शिक्षणामध्ये ते विद्यार्थी येऊ शकतील. हे नसल्यामुळे पनवेल महानगरपालिकेमध्ये या अडचणी निर्माण होतात. असे मी सन्माननीय मंत्री महोदयांजवळ बोललो. मंत्री महोदयांनी सुद्धा पूर्णतः ऐकून घेऊन त्यावेळी त्यांची नाराजी निर्माण केली का विरोधी पक्ष नेत्यांनी जे मुद्दे मांडले ते योग्य मुद्दे आहेत आणि याच्याबद्दल ते बोलले सखोलपणे मला बोलले की याच्यावर मी मार्ग काढण्यास सांगतो. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.